आपल्या परंपरेमध्ये एखादी व्यक्ती गजाग असेल, समाजामध्ये समाजात भांडण लावणारे असेल किंवा करून दमला आणि देवपूजेला लागला, अशा प्रवृत्तीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांना अरे त्याचं तोंड काळं करा, त्याच्या तोंडात शेण घाला, अशा पद्धतीचे आपल्याला म्हणे आहेत। अशाच पद्धतीनं या ठिकाणी या राज्याचे मंत्री म्हणून ज्यांनी घटनेची शपथ घेऊन समाजामध्ये कुठलीही तेढ करणार नाही आणि सर्व समाजांना एकत्र घेऊन जाण्याची शपथ घेतलेली असते, अशामध्ये छगन भुजबळ नावाचे मंत्री गेले महिनाभर या आरक्षणाच्या मुद्द्यावर वैयक्तिक त्यांच्या टीका टिप्पणी करत असताना समस्त मराठा समाजावर सुद्धा ते टीका टिप्पणी करू लागलेले आहेत। संपूर्ण मराठा समाजाला ज्या पद्धतीने हिणवलं जाईल अशा पद्धतीनं सातत्यानं इतक्या खालच्या पातळीवर ते टीका करायला आलेले आहेत की दोन समाजात भांडणं होतील। पण महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक सलोख्याची परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये हा ओबीसी समाज फसला जाणार नाही आहे। अरे बाबा, तू मंत्री आहेस ना, तू क्रांती ज्योतीला ओबीसीच्या संस्थेला निधी दिला नाही म्हणतोस, मराठ्याला इतका निधी दिला म्हणतोस, मग तू तिथं काय करतोस? झोपा काढतोस काय? अर्थमंत्र्यांच्या शेजारी बसायचं आणि ओबीसीचं हितचिंतनाचं नाही, फक्त फक्त मराठ्यांच्या नावानं काटाबोटाची बोटाची बोटं मोडून टीका करण्याचं हे षडयंत्र महाराष्ट्रात चाललेलं आहे। त्याचा समस्त मराठा समाज नाही तर समस्त महाराष्ट्रात त्याच्याविषयी घृणा निर्माण झालेली आहे। म्हणूनच आज कोल्हापुरातील काही मंडळींनी ठरलं गेलं अशा याचं तोंड काळं करावं, याचा तोंडात शेण घालावं, अशा पद्धतीचा एक प्रतिकात्मक कार्यक्रम या कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये केलेला आहे। परत एकदा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, ही सामाजिक समतेची नगरी आहे, इथं समाज बांधव एकत्र राहतात। अशा पद्धतीनं समाजात भांडण लावणाऱ्या भुजबळांनी आपली जेलवारणी रोखवायसाठी थांबवायसाठी, ईडीची चौकशी थांबवायसाठी जे काय त्याचं चाललेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि मराठा समाज इथून पुढं परत ताकदीनं या आरक्षणासाठी लढण्यासाठी सज्ज आहे। सुप्रीम कोर्टात कशा पद्धतीनं आरक्षण फेटाळलं गेलेलं आहे, त्या ठिकाणी मराठा समाजाचं प्रतिनिधित्व 48% धरलेलं आहे 100% ऐवजी, तो प्रश्न असेल किंवा सामाजिक मागासलेपणाचे जे काय नियम ठरवलेले आहेत ते 1992 पूर्वीचे आहेत, म्हणजे जिथं रस्ते नाहीत, गटर सुविधा नाहीत अशांना आरक्षण द्यायचे आहे, ते नियम बदलणं गरजेचं आहे। त्याविषयी चर्चा होणं आम्हाला अपेक्षित होती। एक मोजके 2-3 आमदार सोडले तर प्रत्येकानं एकमेकाचं उन्ह दोनं काढण्याच्यावर काही केलेलं नाही। बघूया, अजून एक दिवस अवकाश आहे, जर या विधिमंडळामध्ये त्यांनी एक टिकणारं आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा व्हावी अशी समस्त मराठा समाजाची भावना होती। पण आता आमची अशी भावना झालेली आहे, 2 वेळा फसवलेला आहे, आता फसवाल तर मराठा गप्प बसणार नाही, त्याचे पडसाद या महाराष्ट्रात उमटणार आहेत। त्यामुळे राज्य शासनानं हे अजून 1-2 दिवसाचं अधिवेशन आहे, बरं आहे ना, उद्या शेवट आहे, त्यामुळं या ठिकाणी काहीतरी निर्णय व्हावा एवढी भावना आपल्या माध्यमातून करून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो।